अ, राजमुद्रा अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. मी प्राध्यापक विष्णू उदासी सर. आजच्या यूट्यूब किंवा लाईव्ह सेशनमध्ये आजचा जो असेल तो इंग्रजी व्याकरण म्हणजेच इंग्रजी ग्रामरचं जो MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेन्सच्या एक्झामचं काय असेल स्लॅबस काय असेल ॲनालिसिस असेल. स्लॅबसचं काय असेल ॲनालिसिस असेल. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी यांचं एक्झाम स्लॅबस काय आहे आणि त्याचं मायक्रो ॲनालिसिस आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला होईल. त्याच्यामध्ये मग तुम्हाला स्लॅबस हा कोडिंग आणि डिकोडिंग केलेला आहे. बरोबर आहे का? आजच्या लेक्चरमध्ये बघू पुढे. आता याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामर स्लॅबस असं दिलेलं आहे. आता हा आयोगाचा स्लॅबस आहे. म्हणजे आता बघा, कॉमन वोकॅब आहे, तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रेशन ऑफ पॅसेज असं दिलेलं आहे. हा आयोगाच्या साईटवरती असा स्लॅबस दिलेला आहे. बरोबर आहे का? मग आपण आजच्या सेशनमध्ये तुम्हाला स्लॅबसचं काय मायक्रो ॲनालिसिस केलं जाईल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामरवर एकूण 50 क्वेश्चन असतील आणि एक क्वेश्चन 2 मार्काला असेल. म्हणजेच काय एक 200 मार्काचं तुमचं पेपर असेल. बरोबर आहे का? मग त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्युशन ऑफ क्वेश्चन, प्रश्नाचे विभाजन, म्हणजे तुम्हाला जर 50 क्वेश्चन असतील, 50 प्रश्न असतील तर आयोगाचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर असेल. ग्रामर म्हणजे काय, इंग्लिश ग्रामर इंग्रजी व्याकरण हे 26 ते मॅक्झिमम 28 मार्कापर्यंत जाईल. म्हणजे कमी जास्त होऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला ओकॅब आहे, ओकॅबचा भाग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 19 पर्यंत लास्ट ॲटलिस्ट विचारलं गेलं आहे. म्हणजे आवरेज धरा 17 ते 19 असं क्वेश्चन धरा आतापर्यंत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्प्रेशन आहे. कॉम्प्रेशन किती मार्काला? तुम्हाला 5 मार्काला आहे. कॉम्प्रेशन 5 मार्काला. म्हणजे असं टोटल 50 मार्काचं तुम्हाला परीक्षेला एक्झामला विचारलं जातं. बरोबर आहे का? हा आयोगाचा स्लॅबस आहे. आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन टाईप ऑफ क्वेश्चन तुम्हाला 3 प्रकारे. एक आहे ग्रामर इंग्रजी व्याकरण, दुसरं आहे ओकॅब आहे आणि तिसरं कॉम्बिनेशन आहे. आता याचं आपण काय करू, स्लॅबसचं म्हणजेच काय कोडिंग आणि डिकोडिंग याचं एकदम म्हणजे काय मायक्रो ॲनालिसिस केलेलं आहे. ते बघू आपण पुढल्या स्लाईडमध्ये. आता याच्यामध्ये स्लॅबस कोडिंग अँड डिकोडिंग असं केलेलं आहे. म्हणजे स्लॅबसचं मध्ये काय काय तुम्हाला काय आतापर्यंत 2021, 22, 23, 24 अशा तुम्हाला 4 वर्षामध्ये कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न विचारलाय आयोगानं लक्षात, त्याच्या लेक्चरमध्ये आपण बघू. याच्यामध्ये जो पहिला जो टॉपिक असेल, बरोबर आहे का, म्हणजेच काय बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर. आतापर्यंत बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामरला जी ग्रुप बी आहे त्या ग्रुप बीच्या 2021ला एक क्वेश्चन होता, 22ला एक पण पडला नाही आणि 23 आणि 24ला असे 2-2 क्वेश्चन आहेत लक्षात. हे झालं ग्रुप बीचं. त्याच्यानंतर बघा ग्रुप सीला 2021ला 2 क्वेश्चन आहेत, 2022ला एक पण नाही, 2023ला एक आहे आणि 2024ला एक पण नाही. म्हणजे काय, याच्यावर हमखास आयोग काय करते, प्रश्न विचारते. कशावर? बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामरवर. आणि त्याच्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे महत्त्वाचा त्यालाच नाऊन असं म्हणतो. नाऊन म्हणजेच काय, नाम. नाऊन म्हणजेच काय, नाम. आता नामावर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या 3ही प्रकारावर म्हणजेच काय नंबर आणि जेंडर, नाऊन, नंबर आणि जेंडर अशा 3ही प्रकारावर तुम्हाला आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि हा महत्त्वाचा टॉपिक आहे. आता येतं नाऊन, नंबर आणि जेंडरमध्ये तुम्हाला ग्रुप बी 2021ला 4 प्रश्न होते. त्याच्यानंतर 2022ला एक होता आणि 2023ला एक होता, 2024ला एक पण विचारला गेला. आता त्याच्यानंतर ग्रुप सीचा जर विचार केला तर एक, त्याच्यानंतर 2022ला एक आहे, 2023ला एक आहे आणि 2024ला एक पण नाही लक्षात. म्हणजे आता एक पण नाही म्हणजे असं विचार करून चालेल का याच्यावर प्रश्न विचारत नाही, तर हमखास आयोग याच्यावरती प्रश्न आहे. नाऊनवर, नाऊन, नंबर, जेंडर ह्या 3हीवर आयोगाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जो महत्त्वाचा आहे तो कुठला आहे, पार्ट ऑफ स्पीच म्हणला त्याला प्रोनाऊन असं म्हणतो, सर्वनाम असं म्हणतो. आता सर्वनामावर आयोगाचा बघा सर्वाधिक भर दिसतोय.
हा IMP म्हणलं तरी चालेल, ठीक आहे. हा IMP आहे. प्रोनाउन म्हणजे काय, सर्वनाम. आता सर्वनामावर ग्रुप बीला 2021ला एक क्वेश्चन होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर 2022ला एक होता, 2023ला एक होता आणि 2024ला किती, 2 क्वेश्चन होते. त्याच्यानंतर बघा ग्रुप सीच्या मेन्सला 2021ला एक पण पडला नाही. त्याच्यात 2022ला एक आहे, 2023ला 5 आहेत आणि 2024ला किती, 2 आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय, विशेषण. आता विशेषणला 2021ला 2 आहेत, 2022ला एक आहे, 2023ला एक आहे, 2024ला एक आहे. म्हणजे काय, कंटिन्यू नाऊन असेल, प्रोनाऊन असेल किंवा ॲडजेक्टिव्ह असेल, याच्यावरती आयोगाचा कंटिन्यू भर दिसतोय. त्याच्यानंतर बघा ग्रुप सीच्या 2021च्या मेन्सला एक आहे आणि 22ला एक आहे, 23-24ला एक पण विचारलं गेलं नाही. त्याच्यानंतर बघा वर्ब म्हणजे काय, क्रियापद, बरोबर आहे का. वर्ब म्हणजे क्रियापद. त्याच्यामध्ये ग्रुप बीला 2021ला किती होतं, एक क्वेश्चन होता, 22ला एक पण नाही, 23ला 2 विचारलं गेलं, 24ला एक पण नाही. त्याच्या ग्रुप सीच्या मेन्सला 3 आहेत आणि त्याच्यानंतर ग्रुप 22ला ग्रुप सीच्या मेन्सला एक पण नाही, 23ला एक आहे आणि 24ला एक पण नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, आता याच्यामध्ये तुम्हाला वर्बमध्ये फिनाईट आणि नॉन फिनाईट वर्ब असं भाग पडतो. आता फिनाईट अँड नॉन फिनाईट हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे आयोगाच्या दृष्टिकोनातून. याच्यावर तुम्हाला दरवर्षी याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन दिसतील. आता बघा याच्यामध्ये जेरंडवर क्वेश्चन आहे. जेरंडवर किती, 2021ला 3 क्वेश्चन आहेत, 22ला एक पण नाही, 23ला 2 आहेत आणि 24ला एक पण नाही. त्याच्यानंतर फिनाईट इनफिनाईट पार्टिसिपलवर, बरोबर आहे का, 3 क्वेश्चन आहेत आणि 22ला एक पण नाही, 23ला एक आहे, 24ला एक पण नाही. त्याच्यानंतर ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्हवर म्हणजेच काय, सकर्मक आणि अकर्मक क्रियापद. ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, सकर्मक आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक क्रियापद. आता याच्यामध्ये बघा ग्रुप बीला 2021ला एक क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर 22ला, 23, 24ला एक पण नाही. त्याच्यानंतर बघा ग्रुप सीला एकाच वर्षी म्हणजे जवळपास 2021ला 3 क्वेश्चन विचारला आहे ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह बरोबर, ठीक आहे. मग त्याच्या 22ला, 23ला एक आहे, 24ला एक पण विचारला गेला नाही, लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब्स म्हणजेच काय, याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब याच्यावर पण प्रश्न आहेत. म्हणजे आता रेग्युलर म्हणजे काय, प्लेचं सेकंड फॉर्म प्लेड असं, आणि इरेग्युलर म्हणजे काय, तिन्ही फॉर्म वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल स्पीक, स्पोक, स्पोकन असं, ठीक आहे, ते घेतलं जाईल. त्याच्यानंतर बघा मॉडल ॲक्झरी. आता हा IMP टॉपिक आहे मॉडल ॲक्झरी, याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन दिसतील. आता बघा याच्यामध्ये ग्रुप बीच्या 2021ला 2 क्वेश्चन आहेत, 2022ला 2 आहेत, 23ला एक पण नाही, 24ला 2 नाहीत. म्हणजे काय, प्रत्येक वर्षी याच्यावरती 2-2 क्वेश्चन ग्रुप बीच्या मेन्सला विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर बघा ग्रुप सीच्या मेन्सला 2021ला एक पण नाही, 22ला नाही, 23ला एक आहे. म्हणजेच काय, याचं वेटेज आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण ग्रुप बीच्या मेन्सला 2021ला 2 क्वेश्चन आहेत, 22ला एक पण नाही, 23ला एक आहे, 24ला एक पण नाही, त्याच्यानंतर बघा ग्रुप सीच्या मेन्सला 2021ला एक आहे, त्याच्यानंतर 2022ला 2 आहेत, 2023ला एक पण नाही, 2024ला 2 आहेत. त्याच्यानंतर प्रिपोजिशन हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. प्रिपोजिशन म्हणजे काय, शब्दयोगी अव्यय. प्रिपोजिशन म्हणजे काय, शब्दयोगी अव्यय. आता याचा भर तुम्हाला खूप दिसतो प्रिपोजिशनचा. आता बघा ग्रुप बीच्या मेन्सला 2021ला 3 क्वेश्चन आहेत, 2022ला 3 क्वेश्चन आहेत, 2023ला 4 क्वेश्चन आहेत आणि 2024ला 3 क्वेश्चन आहेत, ठीक आहे. म्हणजे याच्यावरती तुम्हाला हमखास बी असेल, सी असेल, तुम्हाला 2-3 क्वेश्चन आहेत त्याच्यावरती, ठीक आहे. ग्रुप सीच्या मेन्सला 2021ला 4 आहेत, त्याच्यानंतर 22ला एक पण नाही, 23ला एक आहे आणि 24ला 2 आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कंजक्शनवरती बघा 2021च्या ग्रुप बी मेन्सला एक आहे, 22ला एक पण नाही, 23ला एक आहे आणि 24ला एक आहे. त्याच्यानंतर ग्रुप सीच्या मेन्सला 21ला एक पण नाही, त्याच्या 22ला 2 आहेत आणि 23ला किती 2 आहेत आणि 24ला एक पण नाही. त्याच्यानंतर बघा इंटरजेक्शनवर आतापर्यंत एक पण प्रश्न पडलेला नाही, लक्षात ठेवा. इंटरजेक्शनवर आतापर्यंत एक पण प्रश्न पडलेला नाही, कधी 2021 ते 2024 पर्यंत, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सेंटेन्स त्याला ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतो. हा पण IMP टॉपिक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, सेंटेन्सचे एवढे प्रकार पडतात. पहिला आहे कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स
आणि कंपाऊंड सेंटेन्स असं 4 त्याच्यामध्ये प्रकार पडतात. त्याच्यामध्ये बघा ह्या चारही प्रकारावर ग्रुप बीला 2021ला एक क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर 2022ला एक आहे, 2023ला एक पण आहे, 2024ला 2 क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर बघा ग्रुप सीच्या 2021च्या मेन्सला बघा याच्यावर कशावर सेंटेन्सवर 2 क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर 22ला एक पण नाही, 23ला एक आहे आणि 24ला किती 3 क्वेश्चन 3 प्रश्न विचारला गेलेला आहे. आलं लक्षात? म्हणजे काय ह्या तिन्ही कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स अशा तिन्ही प्रकारावर तुम्हाला आयोगाचा प्रश्न दिसतील. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन टेन्स हा पण होता. टेन्स म्हणजेच का? आता टेन्सला बघा प्रत्येक वर्षी तुम्हाला विचारला गेलेला प्रश्न 2021ला एक आहे, 2022ला एक आहे, 2023ला 2 आहे आणि 2024ला किती 6 क्वेश्चन विचारला गेलाय. 2024ला 6 क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर बघा 2022ला एक आहे, 2021ला ग्रुप सीच्या मेन्सला एक आहे, 2022च्या ग्रुप सीच्या मेन्सला एक, त्याच्यानंतर 2023ला 3 आहेत आणि 2024ला किती 3 क्वेश्चन दिसतील. त्याच्यानंतर बघा वॉइस, त्याच्यामध्ये वॉइस ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइसवर तुम्हाला प्रश्न आहे. आता याच्यामध्ये ग्रुप बीच्या 2021च्या मेन्सला एक आहे, 22ला एक पण नाही, 2023च्या मेन्सला 2 आहेत, 2024च्या मेन्सला 2 आहेत. हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. ग्रुप सीच्या 2021च्या मेन्सला एक आहे, त्याच्यानंतर 2022च्या मेन्सला 2 आहेत, 2023च्या मेन्सला एक पण नाही, 2024च्या मेन्सला एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मूड त्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात मूडवर. मूडचे बघा प्रत्येक वर्षी विचारलं गेलं. 2021ला एक आहे, 22ला एक पण नाही, 23ला एक आहे, 24ला एक आहे. त्याच्यानंतर ग्रुप सीच्या मेन्सला बघा 21-22ला एक पण नाही, 23ला 2 आहेत आणि 24ला 2 क्वेश्चन विचारला गेलेले. त्याच्यानंतर आर्टिकल याच्यामध्ये डेफिनेट आर्टिकल आणि इनडेफिनेट आर्टिकल असे 2 प्रकार पडतात. बरोबर आहे. याच्यावरती आयोगाचा 1-1, 2-2 क्वेश्चन आहे. बरोबर का आर्टिकलवर. ग्रुप बीच्या 2021च्या मेन्सला एक आहे, 2022च्या मेन्सला एक आहे, 2023च्या मेन्सला एक आहे आणि 2024च्या मेन्सला एक पण विचारला गेलेला नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रुप सीच्या मेन्सला 2021ला एक पण नाही, 2022च्या मेन्सला 2 क्वेश्चन आहेत आर्टिकलवर आणि 2023च्या मेन्सला एक क्वेश्चन आहे आणि 2024च्या मेन्सला एक पण क्वेश्चन विचारलं गेलेलं नाही. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन टॅगवर बघा 2021च्या मेन्सला एक क्वेश्चन आहे, 2022च्या एक पण आहे, 2023च्या एक आहे आणि 2024चा एक आहे. ठीक आहे. ग्रुप सीच्या मेन्सला बघा क्वेश्चन टॅगवर 2021ला 2 क्वेश्चन आलेले आहेत, 2022ला एक आहे, 23-24ला एक पण नाही. म्हणजेच काय याच्यावरती तुम्हाला म्हणजे एखाद्या वर्षी विचारला गेला, एखाद्या वर्षी विचारला गेलं नाही. म्हणजे काय विचारू शकतो. हा लक्षात. हा क्वेश्चन टॅग पण महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्लाउजेसवर तुम्हाला क्वेश्चन दिसून येतील. क्लाउजेस त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज आणि नॉन क्लॉज असं प्रकार पडतात. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला 2021ला 2 क्वेश्चन आहेत, 2022ला एक पण नाही, 2023च्या ग्रुप बीच्या मेन्सला 4 क्वेश्चन कशावर क्लॉजवरती आहेत आणि 2024ला एक क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर बघा ग्रुप सीच्या मेन्सला 2021ला एक पण नाही, त्याच्यानंतर 2022ला एक आहे, 2023ला एक आहे, 2024ला एक आहे. त्याच्यानंतर बघा डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. बरोबर आहे. त्याला काय म्हणतो नरेशन असं म्हणतो. नरेशन असं म्हणतो. ठीक आहे. आता ग्रुप बीच्या मेन्सला 2021ला एक आहे क्वेश्चन, 2022ला एक आहे, 2023ला एक आहे, 2024ला एक पण नाही. ग्रुप सीच्या मेन्सला 2021ला एक पण नाही, 2022च्या मेन्सला किती आहे एक क्वेश्चन आहे, 2023ला एक आहे, 2024ला एक पण आलेलं नाही. त्याच्यानंतर डिग्री त्याच्यामध्ये डिग्रीचे 3 प्रकार पडतात. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आता याच्यामध्ये 2021च्या मेन्सला एक पण विचारलेलं नाही, 2022ला एक आहे, 2023ला एक पण आहे, 2024ला एक आहे. ठीक आहे. ग्रुप सीच्या मेन्सला एक आहे, त्याच्यानंतर 22ला विचारला गेलं नाही, 23ला एक आहे आणि 24ला एक आहे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी डिग्री आणि नरेशनवर क्वेश्चन आहेतच. त्याच्यानंतर बघा इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. याच्यावर क्वेश्चन बघा 22ला एक आहे, 23-24ला 21ला एक आहे, 22-23ला एक पण विचारलं नाही, 24ला एक पण नाही. ग्रुप सीच्या मेन्सला बघा 2021ला एक आहे, 22ला एक पण नाही, 23 आणि 24ला असे 2 क्वेश्चन आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स हे पण बी आणि सीला फक्त 2023ला एक क्वेश्चन विचारला गेला याच्यावरती. त्याच्यानंतर तुम्हाला पंक्च्युएशन म्हणजेच काय विरामचिन्हे. बरोबर आहे. पंक्च्युएशन म्हणजे काय विरामचिन्हे.
2021ला एक क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर 22-23ला 22ला एक पण नाही, 23ला एक आहे. आता बघा ग्रुप सीच्या मेन्सला 2021 पासून आता ही जी झाली आता ग्रुप सीची मेन्स 2024ला एक क्वेश्चन विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. आता ही 24ची जी परीक्षा आहे 2025ला झालेली होती, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे त्याला भाषेचे अलंकार असं म्हणतो. काय म्हणतो? भाषेचे अलंकार. भाषेचे अलंकार. आता भाषेच्या अलंकारावर आत्तापर्यंत बघा ग्रुप बी आणि ग्रुप सीला 21, 22, 23 असो, पण ग्रुप बीच्या 2024च्या मेन्सला म्हणजेच काय आत्ता रिसेंटली 25ला झालेली आहे, तर त्याच्यामध्ये भाषेच्या अलंकारावर एक प्रश्न होता. म्हणजेच काय 2024ला एक प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा वर्ड फॉर्मेशन म्हणजेच काय सफिक्स आणि प्रिफिक्स याच्यावरती तुम्हाला आयोगाचे क्वेश्चन दिसून येतील. बघा आता 2021ला बीला पण आहे आणि सीला पण आहे. 2022ला बघा 2022च्या मेन्सला बी आणि सीला किती एक एक क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर 2023च्या मेन्सला बीला 2 क्वेश्चन आहेत, सीला एक पण नाही. 2024च्या मेन्सला बीला एक पण क्वेश्चन आहे, 24च्या सीच्या मेन्सला 2 क्वेश्चन विचारला गेले, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आता इथून तुम्हाला ओकॅप चालू होतं, बरोबर आहे का. आत्ताच मी म्हणलं जवळपास तुमचं जो 60% भाग आहे तो इंग्लिश ग्रामरवर असेल आणि जो 40% भाग आहे तो ओकॅपचा भाग असेल, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर बघा ओकॅप जर चालू होतं तुम्हाला सिनोनिम्स असं म्हणतो, म्हणजे सिमिलर मिनिंग ऑफ वर्ड्स असतो, समानार्थी शब्द. बघा आता प्रत्येक वर्षी तुम्हाला समानार्थी शब्द विचारले गेलेले आहे आयोगानं. 2000 बघा 21ला 2 क्वेश्चन, सीला 3 क्वेश्चन. 22ला ग्रुप बीच्या मेन्सला 3 क्वेश्चन, ग्रुप सीच्या मेन्सला 6 क्वेश्चन. त्याच्यानंतर 23ला 2, 24ला ग्रुप सीच्या मेन्सला 4. त्याच्यानंतर ग्रुप बीच्या मेन्सला 3 क्वेश्चन आहेत आणि ग्रुप सीच्या मेन्सला 4 क्वेश्चन आहेत, बरोबर आहे. म्हणजे हा IMP आहे, लक्षात. हा IMP आहे, तुम्हाला हा करावाच लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला अँटोनिम म्हणजे अपोजिट मिनिंग वर्ड्स असं विचारतंय. मग प्रत्येक वर्षी तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन दिसून येईल. 2000 जी मेन्स आहे 21ला एक विचारला आहे, त्याच्यानंतर सीला एक पण नाही. 22ला एक आहे बी आणि सीला. 23ला 3 आणि 1 आहे सीला. त्याच्यात 24ला ग्रुप बीच्या मेन्सला 2 आहे आणि ग्रुप सीच्या मेन्सला 2 क्वेश्चन आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला होमोफोन्स विचारलं जाते. होमोफोन्स म्हणजेच काय वर्ड कन्फ्यूज वर्ड्स असं विचारलं जाते. आता इथं याच्यामध्ये ग्रुप बीच्या मेन्सला म्हणजेच काय एक क्वेश्चन दिसून येतो. त्याच्यानंतर ग्रुप बी आणि सीच्या एक. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये 2022ला 2, सीला 2. त्याच्यानंतर बघा 3, 2 आणि 1, 6 असा डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे काय अनेक शब्दासाठी एक शब्द, याच्यावर पण आयोगाचा भर आहे. आता बघा त्याच्यामध्ये बघा ग्रुप सीच्या मेन्सला किंवा ग्रुप बीच्या मेन्सला इथं बघा ग्रुप बीच्या मेन्सला असं विचारलं गेलं आहे कुठलं वन वर्ड सबस्टिट्यूशन. आता एक क्वेश्चन आहे 2, 2, 6 असं विचारलं गेलं आहे. त्याच्यानंतर 3, 3, 3 म्हणजे 1, लक्षात आलं. म्हणजे याच्यावर पण आयोगाचा तुम्हाला भर दिसून येतो व्होकॅबवर म्हणजेच काय वन वर्ड सबस्टिट्यूशनवर. त्याच्यानंतर बघा इडियम आणि फ्रेजेसचं बघा मनी आणि वाक्यप्रचार. इडियम आणि फ्रेजेस म्हणजे काय मनी आणि वाक्यप्रचार. आता ग्रुप बीच्या मेन्सला 2021च्या मेन्सला 2 आहेत, सीला 1 आहे. त्याच्यानंतर बघा 2022च्या ग्रुप बीच्या मेन्सला 1 आहे, 3 आहेत. त्याच्यानंतर 2023च्या मेन्सला 1, 2 विचारला आणि 3 आणि 6 असं भर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट तुम्हाला फ्रेझल वर्ब विचारलं जाते. म्हणजेच काय आता बघा त्याच्यामध्ये ग्रुप बीच्या मेन्सला 2021ला 1 आहे, 22ला 2 आहेत. त्याच्यानंतर 22ला ग्रुप बीच्या मेन्सला 1. त्याच्यानंतर 2022च्या 3 आहेत. त्याच्यानंतर 23ला ग्रुप बीच्या मेन्सला 1 आहे, ग्रुप सीच्या मेन्सला 2 आहेत. त्याच्यात 24ला ग्रुप बीच्या मेन्सला 4 आहेत आणि 3 असं त्याचं वेटेज दिलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला स्पेलिंग्स हे पण विचारलं जातं परीक्षेला आणि म्हणजे प्रत्येक वर्षी स्पेलिंगवर प्रश्न आहे आयोगाचा. आता ते कसं बघा स्पेलिंगवर बघा तुम्हाला प्रत्येक वर्षी ग्रुप बी आणि ग्रुप सीला एक क्वेश्चन आहेत, बरोबर आहे. एक क्वेश्चन आहेत म्हणजे 2021च्या मेन्सला. आता याच्यामध्ये बघा 2022च्या मेन्सला किती एक बी आणि सीला.
म्हणजे 23ला विचारला आहे नाही, बरोबर आहे. 23च्या ग्रुप सीच्या मेन्सला एक क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर बघा 2024च्या मेन्सला स्पेलिंगवर किती एक क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर 2 क्वेश्चन आहे. ठीक आहे, म्हणजे स्पेलिंग पण फ्रेझल वर्ब पण तर महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबसचं कोडिंग आणि डिकोडिंग बघितलेलं आहोत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास एवढे टॉपिक असतील, 36 टॉपिकवर आयोगानं प्रश्न विचारला गेलेला आहे, बरोबर आहे का. म्हणजेच बघा मराठी आणि इंग्रजी हा विषय तुम्हाला ग्रुप बीच्या मेन्सला हा खूप महत्त्वाचा विषय असणार आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला मागचा जर मेन्सचा स्कोअर बघितला तर मराठी आणि इंग्रजीला मार्क ॲव्हरेज हे किती आहेत माहिती आहे का, 80 ते 85 दरम्यान आहेत. किती? 80 ते 85 दरम्यान आहेत. लक्षात, म्हणजे एवढे मार्क तुम्हाला आले तरच काय तुम्हाला ती पोस्ट भेटू शकते. ठीक आहे, त्या दृष्टिकोनातून तुम्हाला इंग्रजीला 40 ते 45 मार्क, लक्षात, 40 ते 45 मार्क मिळवून देण्याची हमी राजमुद्रा अकॅडमीतर्फे असेल. अलग लक्षात. आणि त्याच्यामध्ये आत्ता तुम्हाला मी सिलेबसचं कोडिंग आणि डिकोडिंग केलेलं आहे. आणि उद्यापासून तुम्हाला याच्यावरती यूट्यूबचे लाईव्ह लेक्चर होतील. 2021, 22, 23, 24 आयोगाचे PYQ माहिती कसं विचारलं गेलेलं आहे आणि कुठल्या टॉपिकवर किती बरं आहे. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये म्हणजेच काय उद्यापासून तुम्हाला MPCचे PYQ होतील. ठीक आहे, आजच्या पुरतं थांबू इथं. त्याच्यानंतर ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू.